हॅलो सगळ्यांना खूप खूप स्वागत माझ्या कुटुंबियांचं. मी माझ्या हृदयापासून खूप स्वागत करते मनापासून. आणि आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या. तर हेच सगळे अरेंजमेंट करण्यामध्ये माझा बराच वेळ गेला. आणि जसं की सगळ्यांच्या घरोघरी आज अं, सगळेजण येत आहेत जात आहेत सगळी भरपूर कामं असतील त्यामुळं मी समजू शकते. पण मला आजचा दिवस बाबाजींनी दिलाय तो मला घालवायचा नव्हता. कारण या दिवसाचं महत्व आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. नवीन वर्ष आहे आणि काल जी अमावस्या झाली त्याची भरपूर एनर्जी आहे. काही जण म्हणतात की काल एक नवीन पोर्टल ओपन झालंय. मला यातलं माहित नाही, तेवढं ज्ञान माझं नाहीये. पण मी जितक्या ठिकाणी बऱ्याच लोकांकडनं ऐकलंय की काल एक मोठी एनर्जी, एक खूप मोठं पोर्टल आपल्या सगळ्यांसाठी ओपन केलं गेलं. आणि हे पोर्टल ओपनिंग म्हणजे काय असतं, तर एक सेल्फ अवेअरनेस असतो जिथे लोकांची कॉन्शियसनेस, लोक विचार करायला लागतात अशा पद्धतीचं. त्यामुळं आजचं मी हे सत्र घेतेय. मला माहितीये तुम्ही सगळेजण तुमच्या घरच्या कामांमधून वेळ काढून आज इथे जॉईन झालात. पण आजच्या एनर्जीचा आपल्या सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे. जे लोक आज जॉईन करू शकत नाहीयेत ते युट्यूबवर जरूर करा, पण आजच्या दिवसाचं ध्यान चुकवू नका. मी सगळ्या जे आपले गुरुमंडळ आहे, महावतार बाबाजी, पिता महापत्रीजी आणि तुमच्या सगळ्यांच्या रूपाने जे दैवी सगळे आत्मे तुम्ही इथे जॉईन झाला आहात, जीवात्मे, त्या सगळ्यांचे मी आभार मानते, प्रणाम करते. माझ्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि आजच्या सत्राची आपण सुरुवात करू. सगळे एंजल्स, आर्केंजल, ज्या दैवी शक्ती ह्या कार्यासाठी उत्सुक आहेत आणि अतिशय मदत करतायत ते आपल्याला. कारण हे जेव्हा कार्य असं घडतं, युनिफाईड सारखा कोर्स आपल्या आयुष्यात येणं, जिथं आपल्या सबकॉन्शियस लेवलला आपण बदल करणार असतो, तिथं आतून एक मन असतं, दुसरी आपली जी, ज्याला आपण अंधार म्हणू जेव्हा किंवा काही असं म्हणू, ते विचार आपल्याला थांबवत असतात आणि आपल्याला सांगत असतात ह्याच्याने काय नाही होणार, ह्याच्याने काय नाही होणार. पण शेवटी विजय म्हणतो ना आपण, सत्याचा होतो, प्रकाशाचा होतो. आणि हाच तो प्रकाश आपल्या आतच आहे. कुणी राक्षस, डेव्हिल बाहेर बसले नाहीयेत, हुतात्मे, प्रेतात्मे, हे सगळं आपल्या आत आहे. आणि ते आपल्याला सांगतात एंजल्सच्या माध्यमातून, आपल्या पूर्वजांच्या माध्यमातून, की जॉईन कर, हो, इथं ये. भलेही पुढे त्याचा रिझल्ट काय आहे, त्याचा विचार आत्ता करू नको, फक्त कर्म कर आता. जितकं आपण प्रामाणिकपणे खोलमध्ये जाऊन या गोष्टी करू, त्याचं फळ पण आपल्याला त्यानुसार मिळणार आहे. आणि सुरुवातीला कदाचित आपल्याला नाही वाटेल, जसं मलाही वाटलं नव्हतं. मी हे सारखं माझं उदाहरण ह्याच्यासाठी देते, कारण युनिफाईड अनेक लोकांनी कोर्स केलाय आतापर्यंत. पण मी जेव्हा माझ्या आयुष्यात उतरवलं, हे तुमच्यासमोर एक उदाहरण तुम्हाला समोर मिळतंय. आणि हे केवळ आपण पैशानी किंवा अजून कुठल्या गोष्टींनी तोलू नाही शकत. जे समाधान आणि आत्मिक शांती, जितक्या लहान वयात आपण ह्या मार्गात येऊ. आपलं वय लहान असेल तर स्वतःचं अभिनंदन करा, की लवकर तुमच्याकडे जागृती येते. आणि जास्त असेल वय तर ह्याच्यासाठी अभिनंदन करा, की हे जग सोडून जाण्यापूर्वी आपण असं काहीतरी शिकतोय. कारण हेच ते ज्ञान आहे जे बाबाजी सांगतायत, आत्मज्ञान, जे आपल्याला कुणी देत नाही इथं. आणि त्यामुळं जेव्हा युनिफाईड कोर्स कम्प्लीट होत असेल, 2 महिने जातील, 3 महिने जातील, त्यानंतर आपण जी पोथी वाचतोय, जी कुठल्या देवाची, गुरूंची, ती पुन्हा नीट वाचा शांतपणे. आणि बघा बाबाजींनी ज्या गोष्टी सांगितल्यात आणि त्या पोथीमध्ये किती साम्य आहे. फक्त एवढंच आहे की ह्या वाक्यांच्या सहाय्याने, ह्या गोष्टींनी आपण काय करणार आहोत, तर आपण त्या सगळ्या आतमध्ये उतरवणार आहोत. हा फरक आहे. तर म्हणून हे इथं येऊन केवळ आपण एखादी पोथी न वाचता एक पुस्तक वाचत नाहीये, तर ते आपण आपल्या आतमध्ये उतरवणार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून पहिल्या दिवसापासून हे सांगते की आपण इथं कुठेही पुस्तक वाचन, पोथी वाचन नाही करत आहोत. आपण आपल्या आतमध्ये जाऊन त्या बिया टाकतोय, सीड प्लांट करतोय, की जे आपल्याला जिथं कुठे आपण स्टेजवर आहोत तिथून पुढचा आपला प्रवास सोपा करतील. आतूनच ते ज्ञान आपल्याला यायला लागलं. आपण जेव्हा आपल्या हायर सेल्फशी जोडले जातो, जो आपला उच्च आत्मा आहे, जे या पुस्तकाचं मूळ आहे, की आपण कसं कनेक्ट व्हायचं, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात खूप बदल व्हायला सुरुवात होती. आणि मी ही खात्री देते तुम्हाला, की तुम्हाला जाणवेल की कुणीतरी माझ्या आतून अक्षरशः त्या पद्धतीने बोलत आहे आणि मला तो मार्गदर्शन आतून मिळतंय. मला कुठेही बाहेर जाऊन कुणाला विचारायची गरज नाहीये. तर ह्या पद्धतीने आपला युनिफाईडचा प्रवास असणार आहे. आता आपण जॉईन सगळ्यांनी झालोय, तर आपण काय करू, ही सुरुवात. आज मला सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत बऱ्याच दिवसानंतर. मी बघू शकते उर्मिला ताई आहेत, अश्विनी ताई आहेत, दीपाली ताई आहेत. थँक्यू. आपण सुरुवात काय करू, आपण थँक्यू थँक्यू थँक्यू, की हे सणच आहेत की ज्या निमित्ताने आपण थोडे नटून थटून बसू शकतो.
राईट. म्हणून म्हणलं की आज ज्यांना ज्यांना शक्य आहे पारंपरिक पद्धतीमध्ये या. कारण कुठेतरी आपल्याला एक म्हणतो ना, एक चान्स मिळतो सगळ्यांसमोर नटून बाहेर जायचा आणि हे करायचं. तर तसंच आज सुद्धा मी सुद्धा माझ्या बऱ्याच मैत्रिणींसोबत होते. पण ठरवलं काही असेल आजचं आपलं सेशन करायचंच. बाबाजींची इच्छा आहे बुडवायचं नाही आजचं सेशन. नाही तर मी टाकायचा विचार केला, परत म्हणलं नाही, ही संधी मिळाली गुढीपाडव्याची, तर ह्याचा आपण जरूर फायदा घ्यायचा. आणि आपण सगळेजण आधी काय करू, एक 20 मिनिटाचं ध्यान करू. त्याच्यानंतर आपल्याला जो वेळ आहे तो वेळ आपण थोडा एक्सटेंड पण करू शकतो, राईट. म्हणजे दुसरं आपण परत एकदा लिंकला जॉईन पण होऊ शकतो, थोडं बोलू पण शकतो. ज्यांना बोलायचं म्हणजे ज्यांना उशीर होत नाहीये आणि ज्यांना वाटतं की खूप लेट झालंय, ते मीटिंग मधून लिव्ह करू शकतात. आणि मग तुम्ही उद्या युट्यूबवर जे काही डिस्कशन झालंय ते बघू शकता. तर आज आपण काय करणार आहोत, आज आपण ध्यान घेणार. त्याच्यानंतर जो काही धडा काल झालेला आहे त्या धड्यावर मी सगळ्यांना काही प्रश्न विचारणार आहे. कुणालाही मी विचारेल. त्या माणसाने तयार व्हायचं आणि सांगायचं की त्यांच्या मनामध्ये त्या वाक्याबद्दल काय वाटतंय. आणि हा प्रश्न जसा बाबाजी विचारतात त्यानुसार येईल. थँक्यू चैत्राली. थँक्यू. थँक्यू असारिताई, नीलम, थँक्यू. तर त्याप्रमाणे हे सगळं आपलं मराठी आहे ना, ते आज घातलंच पाहिजे आपण. म्हणून तर एक तयारी. नाही तर मला थोडं आवरायचं बसायचं थोडा कंटाळाच आहे आधीपासून. माझ्या घरातल्या सगळ्या काकू वगैरे सगळ्यांना माहिती आहे की मी थोडी त्या बाबतीत आहे, थोडं कंटाळा. पण आज कंटाळा न करता पाडव्याच्या निमित्ताने आज ठरवलं होतं. तर आपण सगळेजण पहिले ध्यानाची सुरुवात करू. आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रश्न म्हणा किंवा क्विज म्हणा, तर हे तुम्ही मला नाही विचारणार आहेत हा, मी तुम्हाला विचारणार एक आहे. मिनिट मी बोलू. हा, बोल बोल नीलम, बोल. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अप्रतिम म्हणजे इतकी सुंदर दिसतेस ना ताई तू. मला आत्ता जस्ट इमॅजिन झालं आपण सकाळी साडी घातली होती आणि आपण नथनी नाही घातली. हा, अच्छा, नथ. हा, मग तू जरी तिकडे असली, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर असली, तरी नथ विसरू नको घालायला. नाही, मी प्रत्येक म्हणजे साडी घातल्यावर घालतेच ना. पण सकाळी ते म्हणजे फर्स्ट गुढीपाडवा होता ना, त्यामुळे मग मला ते थोडस इकडे हे कर ते कर म्हणून सगळंच आपण कर म्हणजे एवढं इथं माहित नाही, त्यामुळे सगळं करण्यापासून सगळं देण्यापासून मग त्यात आपण तयार होण्यात विसरतो स्वतःला. असं करेक्ट. झालं होतं थोडस. आणि पण सगळं बाकी आवरतो सगळी आपण, आवडते. घरातली कामं करतो, पण हा. स्वतःला आवरायची जेव्हा वेळ, ते जाऊ दे, कोणी सांगितलं बसा टी अरे शर्ट, जाऊ दे असं बसा होतं केस ते. वर घेऊन, बसा आपलं त्या त्या रोजच्या अवतारात. हे सेम होतं, त्यामुळे मी हम्म. खूप या गोष्टीवरून नाही तरी ऐकायचं. पण जस्ट काल आईनी कपडे घेतलेले ते घालून मग दिवस आजचा नवीन वर्षाने नवीन कपड्यांनी नवीन विचारांनी खूप छान तसा गेलेला आहे. राईट. आपण जितके नटू थटू आणि चांगले कपडे घालू ना, त्यानुसार आपण ती एनर्जी पण अट्रॅक्ट करतो. त्यामुळे मी ते गोष्ट शिकले जेव्हा मी ध्यानात आले. नाही तर मी आधी सतत एका अवतारामध्ये, एका Exactly. ह्याच्यामध्ये, Correct. पण नंतर जेव्हा कळायला आपण लागलं. त्या वेळेमध्ये येतो करेक्ट, करेक्ट. आणि खूप असं नवीन कपडे घातल्यावरती सजल्यावरती किंवा बाकीच्या गोष्टी पण आपोआप चांगल्या होत जातात किंवा पॉझिटिव्हिटी बघण्यात पण होऊन जातात त्या. एकदम परफेक्ट बोललीस. आपल्याला असं वाटतं आपल्याला कोण बघणार आहे, आपलं वय झालंय, असं नाहीये. असं नाहीये. आपण जितके थोडे फ्रेश राहायचा प्रयत्न करू ना, जितकं आपण म्हणजे इव्हन घरात पण आपण परफ्यूम मारतो, स्प्रे करतो, लावतो कुठलाही ना, त्याचा पण खूप फरक पडतो. कारण ते जे वातावरण आहे आपल्याला छान वाटतं त्या गोष्टी. आणि आपण हे जितकं वापरू ना, आपला शुक्र ग्रह म्हणतात, शुक्र ग्रह तुमचा चांगला होतो म्हणतात. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता की छान स्वतः राहता, घर पण छान ठेवायचा प्रयत्न करता, त्या माणसाचा शुक्राचा त्याला एक आशीर्वाद असतो असं म्हणतात. तर आपल्या धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी काहीतरी कारणाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ह्या करायच्या की जितकं शक्य आहे तितकं आपण किमान सणावाराच्या वेळेस तरी मी या गोष्टी आता करते. तर चला आपण सगळेजण तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, आपण सगळेजण तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेमध्ये आपण हे ध्यान सुरुवात करू. बरोबर 10 मिनिटं झालीत. आपण साधारण 15 मिनिटाचं ध्यान घेऊ आज. आणि उद्यापासून आपण पूर्ण वेळ ध्यान घेणार आहेत. 15 मिनिटाच्या ध्यानानंतर मला काही प्रश्न विचारायचे, कारण आज तशी संख्या कमी आहे. पण जे उद्या जॉईन होतील त्यांना विचारू. ठीक आहे, चला आपण डोळे मिटू. आरामात जिथं आहोत तिथं पाठीला आराम घेऊन बसा.
आज आपण भावतार बाबाजींच्या उपस्थितीमध्ये आपले पितामह पत्रीजी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचे जे सद्गुरू आहेत, इष्टदेवता आहे, कुलदेवता आहे, भगवान श्री राम, श्री कृष्ण, या सगळ्या दैवी शक्तींच्या उपस्थितीमध्ये आपलं पहिलं युनिफाईडचं ध्यान सुरू करत आहोत. आपल्या आयुष्यात सुखी होण्याचा आत्मजागृतीचा मार्ग आपल्या हृदयातून आहे. जितके आपण हृदयामध्ये केंद्रित होत जातो तितके आपण आपल्या आत्म प्रवासामध्ये अजूनच जागृत व्हायला सुरुवात होतो. आपल्या आयुष्यात असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी आभार माना. त्या परम आत्म्याचे, जो आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. आपण सगळेजण त्याच्यातून वेगळे झालोय. ती एकच चेतना, एकच आत्मा आहे, ज्याच्यातून आपण वेगवेगळ्या शरीरांमध्ये जन्म घेतलाय. कुणी स्त्री, कुणी पुरुष. आपलं रूप, सौंदर्य, शरीर जे काही आहे, जसं आहे तसं संपूर्णपणे स्वीकारा. कारण आपला आत्मा हे सगळं स्वतः निवडून घेऊन येतो. आपल्या आत्म्याचे आभार माना की मला एक निरोगी शरीर दिलंय. त्यासाठी आपल्या आतला प्रकाश धरून ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी मनस्थिती न डळमळता मी केवळ आणि केवळ प्रकाशाच्या मार्गावर राहू दे, ही प्रार्थना करू. आता आपल्या उजव्या हाताने आपल्या छातीच्या मध्यभागी हळूहळू टॅपिंग करा, म्हणजे थोडंसं स्पर्श करायला लागा. तिथं आपण आपल्या बोटांनी थोडंसं टॅप 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 करायचंय. छातीचा भाग आपल्याला जाणवला पाहिजे. अनेक ठिकाणी गेलेलं आपलं मन, आपली चेतना विचारांमध्ये अडकलीये. त्या विचारांमधून एकाग्र होण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या छातीवर मध्यभागी हळूवार हाताने स्पर्श करा. आणि एक एक श्वास आपला आपल्या छातीवर जाणवतोय का बघा. श्वास घेताना छातीतून बाहेर जातोय. दीर्घ श्वास घ्या आणि सोडताना पुन्हा छातीवरच. आपण जितके आपल्या हृदयामध्ये एकाग्र केंद्रित व्हायला सुरू होतो, बाहेरच्या जगापासून पूर्ण मुक्त व्हायला लागतो. कुठलीही घाई न करता आपली कंबर, पाठ, खांदे सगळं सैल सोडा. या क्षणाला आपण स्त्री पुरुषाच्या रूपात नाही आहोत. आपण केवळ आणि केवळ एक शुद्ध चेतना बनलो आहोत. आणि या स्वरूपामध्ये येऊन आपल्या छातीला दोन्ही हातांनी स्पर्श करा. आपल्या हृदय चक्रावर आपण जेव्हा रेकी देतो त्याप्रमाणे दोन्ही हात ठेवा. हीच ती जागा आहे जिथं आपल्याला ईश्वर सापडतो, ज्याला आपण अनेक बाहेरच्या ठिकाणांमध्ये शोधतोय. तो आपल्या हृदयात आहे.
हृदयस्थ आहे. केवळ आणि केवळ आपली सगळी चेतना संपूर्णपणे छातीच्या भागावर केंद्रित करायला सुरू करा. आपल्या मनामध्ये विचार येत असतील, येऊ देत. त्या विचारांमध्ये अडकून न राहता त्यांना पुढे जाऊ दे, हळूहळू. आणि आपलं लक्ष पुन्हा पुन्हा श्वासांवर आणि आपल्या छातीवर. आपण सगळेजण आपल्या हृदयामध्ये आता केंद्रित होत आहोत. आपल्या हृदयाचा छातीचा भाग फील करत 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 जितके आपण खोलवर जाऊ, आतपर्यंत आपल्या श्वासांबरोबर, तितके आपण ईश्वरी तत्वामधून एक होत आहोत. परम चैतन्याच्या सहवासात येत आहोत. आपले सद्गुरू, आपली देवता, आपण त्यांच्या जवळ जातोय. एक एक श्वासांनी अजूनच जवळ. काही नाही, केवळ आपली छाती, आपले श्वास एकाग्र होऊन जागृतीने त्यांचा अनुभव घ्या. माझ्या श्वासांमुळे माझी छाती कशी पुढे मागे होतीये किंवा वर खाली होतीये. श्वासांचा उगम कुठून होतोय आणि छातीमध्ये आत कुठे जातायत, याकडे लक्ष द्या.
हीच ती ईश्वरी प्रचिती आहे. जे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून देते. डोळे बंद करून, शरीर शांत आणि स्थिर करून, जेव्हा आपण हृदयामध्ये एकाग्र होतोय, तेव्हाच आपण आपल्या मूळ स्वरूपाला बघायला सुरुवात करतोय. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. मी आत्मा, शुद्ध चेतना, हे वाक्य केवळ म्हणू नका, आपल्या हृदयातून फील करा. आत जाऊ दे, सगळं आत जाऊ दे. कदाचित आपल्याला आता या गोष्टी समजत नाहीयेत, पण तरीही असं कुठलंही कारण नाहीये जे या सत्याला कधीही बदलू शकेल की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. माझे ईश्वराचे सर्व दैवी गुण माझ्या आतमध्येच आहेत, जे कधीही लपलेले नव्हते, झाकलेले नव्हते. केवळ त्यांचा विसर पडला होता. जे मला आठवतायत. ईश्वर प्रेम आहे, मी सुद्धा प्रेम आहे. अनेकदा मी वाईट वागलो असेन, त्रास दिला असेल, चिडचिड केली असेल, द्वेष केला असेल, पण माझ्या जन्मापासून आतापर्यंत अनेकदा मी प्रेम सुद्धा केलंय. निसर्गावर, माणसांवर, सृष्टीतल्या कुठल्याही रचनेवर, पशु, पक्षी, माझ्या घरातल्या कुठल्याही माणसावर किंवा स्वतःवर. पण प्रेमाचा अनुभव मी घेतलाय. आणि म्हणून मी सुद्धा प्रेम आहे, हे सत्य आहे. काही कारणांमुळं त्याचा विसर पडलाय. किंवा ते कमी झालंय, पण ते नष्ट नाही झालं, होऊच शकत नाही. मी प्रेम आहे आणि मी प्रेमळच आहे. भलेही ते गुण मला दिसतील स्वतःला किंवा दुसरे माझ्यामध्ये बघत असतील नसतील, पण हे सत्य आहे जे कोणीच बदलू शकत नाही. माझा ईश्वर, माझा देव करुण आहे, बुद्धिमत्ता आहे, सर्व व्यापकता आहे, सगळीकडे भरून आहे, चराचरात
कणाकणात. म्हणून मी सुद्धा बुद्धिमत्ता आहे, सर्व व्यापकता आहे. माझा ईश्वर तो प्रकाश आहे. ज्यांच्या आयुष्यात तो प्रकाश पडेल त्याचं आयुष्य उजळून निघेल, असा प्रकाश. मी सुद्धा प्रकाश आहे. अनेक कर्म माझ्याकडून घडली आहेत. जिथं मला स्वतःला या प्रकाशाची जाणीव झाली. जसं की आत्ता मी ज्या ध्यानाला बसली, हे ध्यान हा सुद्धा प्रकाश आहे, ज्ञान आहे. जे मला इच्छा जागृत करतं. हाच तो प्रकाश आहे जो आपल्याला कठीण प्रसंगामध्ये सुद्धा योग्य मार्गावर घेऊन येतो. आपल्या गुरूंची उपासना असेल किंवा मनातले चांगले भाव असतील, शुद्ध इच्छा असेल, स्वतःबद्दलची, इतरांबद्दलची, भलेही त्यांच्याकडून आपल्याला ती इच्छा, तसा व्यवहार मिळेल किंवा नाही, पण माझ्या आतमधला प्रकाश मला जाणवतो. म्हणून मी प्रकाश आहे, जो अनेक परिस्थितीमध्ये मला जाणवतो. कधी कधी मी हा प्रकाश विसरते, पण तरीही मीच प्रकाश आहे हे सत्य बदलू शकत नाही. केवळ विसर पडतो. माझं मन मला अनेक गोष्टी सांगतं, दाखवतं, की ज्या मला मूळ स्वरूपापासून लांब घेऊन जातात. तू हे नाहीयेस, तू प्रेम नाहीयेस, तू प्रकाश नाहीयेस, कारण तू ही कर्म केलीस. पण माझं हृदय मला सांगतं की तू आहेस, तू प्रेमच आहेस, तू प्रकाशच आहेस. केवळ तुला विसर पडलाय. हाच फरक आहे मनातला आणि हृदयातला. हृदय सत्य आहे, हृदयाला सगळं माहिती आहे. ते कधीच आपल्याला खोटं बोलत नाही. आपल्या हृदयामध्ये आत पुन्हा एकदा हे सत्य रिपीट करा. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे.
त्यामुळं ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. जर माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, करुण आहे, शांती आहे, आनंद आहे, उत्साह आहे, सर्व व्यापक आहे, तर मी सुद्धा हे सगळ्या गुणांनी भरलेलो आहे. प्रेम, आनंद, उत्साह, सर्व व्यापकता, अनंत बुद्धिमत्ता, आणि आज त्या सगळ्या गुणांची मला आठवण व्हायला सुरू झालंय. सुरुवात झालीये माझ्या मूळ स्वरूपाकडे जायची. आपल्या छातीवर अजून एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर सावकाश घेऊन जा. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाशपणे हळूवार आपले डोळे उघडू. महाअवतार बाबाजींचे, आपल्या गुरूंचे, देवतेचे, आपले सगळे अँसेस्टर्स, पूर्वज, सर्व एंजल्स, आर्केंजल्स, या सृष्टीतले पंचतत्व, जल, अग्नी, पृथ्वी, आकाश, या सगळ्यांचे आभार मानू आणि या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन होऊ. कुणाला पाणी वगैरे प्यायचं तर पिऊन घ्या थोडस. 2 मिनिटं आपण थांबू. आज आपण केवळ सुरुवात केली आपल्या ध्यानाला. कदाचित काही गोष्टी आतमध्ये उतरायला किंवा समजायला सुद्धा बाबाजींनी जे सांगितलंय त्याला वेळ लागेल, आणि म्हणूनच आपण या सत्रानंतर आता काही गोष्टी तुमच्याकडून मला जाणून घ्यायच्यात की तुमचं अंडरस्टँडिंग यामध्ये नेमकं कसं आहे, आपण जे जे ऐकलं काल त्यामध्ये. तर आपलं सत्र ना संपेल समजा 5 मिनिटांनी, तर पुन्हा याच लिंकवर जॉईन व्हा जे होऊ शकतात, ज्यांना वेळ आहे ते. त्यांना उशीर झाला असं वाटतंय तर तुम्ही युट्यूबवर डिस्कशन्स बघू शकता नंतर. तर मी पहिला प्रश्न सगळ्यांना विचारते की युनिफाईड ह्याचा अर्थ एकीकृत होणं आहे. ठीक आहे, एकीकृत होणं. तर माझा प्रश्न हा आहे, आपण काल पहिला धडा 2 दिवस झाले आपण बघितला. आपण युनिफाईड म्हणजे एकीकृत कुणासोबत होतो हे मी विचारेन. मला आन्सर मी ज्यांचं नाव घेते त्यांनी प्लीज सांगा. ठीक आहे, आपण एकीकृत कुणासोबत होतोय हे हा प्रश्न आहे. ठीक आहे, उर्मिला ताई तुम्ही सांगा, अनम्यूट करा आणि सांगा. आपल्या उच्च आत्म्याशी. करेक्ट करेक्ट करेक्ट. आपल्या उच्च आत्म्याशी, आपल्या मूळ स्वरूपाशी. मूळ स्वरूप. करेक्ट. ठीक आहे, थँक्यू. आता दुसरा प्रश्न की बाबाजी जेव्हा म्हणतात पुस्तकामध्ये की प्रत्येक व्यक्ती हा परमात्म्याचा प्रतिमेत बनला, म्हणजे त्याचा अंश आहे. तर जेव्हा मी काल ते उदाहरण सांगितलं की जेलमध्ये जाणारे व्यक्ती असतील, कैदी असतील, कारण हे समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्या मेंटॉरनी, माझ्या गुरूंनी, ज्यांच्याकडून मी हा कोर्स शिकले, त्यांनी कदाचित हे उदाहरण दिलं नाही सांगताना,
पण मला ते तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं आणि ते मी म्हणून केलं, कारण ही प्रॅक्टिकल लाईफ आहे. आपण बघतो आजूबाजूला अशी लोक. तर त्याबद्दल काय मत आहे की जेव्हा आपण म्हणतो ना की जशी मी परमात्म्याच्या प्रतिमेत बनली, छबीमध्ये बनली, रिफ्लेक्शन आहे, तसंच माझ्या शेजारी बसलेला माणूस पण आहे, जरी मला तो पटला नाही पटला. तर ह्याबद्दल मला सांगा की तुमचं एक उदाहरण द्या मला, किंवा तुमच्या मनामध्ये ह्याच्याबद्दल काय ओपिनियन आहे, की काय मत आहे, कसं हे वाक्य बाबाजींनी लिहिलंय आणि त्याच्याबद्दल काय वाटतंय. ठीक आहे, तर मी विचारेन, माधवी ताई आहेत का? माधवी परदेशी ताई, करू शकता अनम्यूट आणि सांगू शकता का? आपलीच लोक आहेत त्यामुळे बिंदास सांगा, कोणी काही म्हणणार नाही तुम्हाला. हे दुसऱ्या कोणाला विचारायचं? सोनाली ताई तुम्ही सांगू शकता? सोनाली बावडेकर ताई. हो, ऍक्च्युली मी कालचं सत्र अटेंड केलेलं नाहीये, हो, पण मी मग हिंदी सेशन अटेंड केलं होतं. तर बर. त्यांनी त्याच्यात मी जे म्हणजे हे घेतलं होतं की आपण जे आपल्याला स्वतःला जे कमीपणा किंवा असं जे वाटतं, ते म्हणतात की नाही, तुम्ही देवाच्या छबीमध्ये बनलेले आहात. मैं ईश्वर की छबी में बनी हूँ. ईश्वर प्रेम है तो मैं प्रेम हूँ. ईश्वर शक्ती है तो मैं शक्ती हूँ. हे ते सांगितलं की तुम्ही स्वतःला काही कमी हे नको करून घ्या, की माझ्यामध्ये हे कमी आहे किंवा मी असं नाही करू शकत की ते नाही करू शकत. म्हणजे माझं असं समजलं. बरोबर आहे, पण हे आपल्या स्वतःबद्दल झालं. पण अशा व्यक्ती की समजा आता पटायला मनाला अवघड होतं ना, आता समजा एखादा माणूस कैदी होता, अनेक वर्ष जेलमधून सजा घेऊन आलाय, तो शिक्षा घेऊन आलाय, आणि त्या माणसाला आपण जेव्हा म्हणतो की हा परमात्म्याच्या किंवा ईश्वराच्या प्रतिमेमध्ये बनलोय, किंवा रस्त्याच्या कडेला एखादा भिकारी बसला असेल, ज्याच्या हातापायाला काहीतरी त्रास आहे, काहीतरी तो भीक मागून त्याचं आयुष्य हे करतोय, त्यावेळी आपल्या मनाला ह्या गोष्टी पटतात का? की जसा तो कैदी म्हणा, जो ईश्वराच्या प्रतिमेत बनलाय, तसा हा, किंवा जसं मी बनली तसे सगळीच लोक जी वाईट कर्म करतात त्यांच्या बाबतीत मी विचारते, की पटतं का मनाला या गोष्टी, की तुम्हाला म्हणजे हे कसं तुम्ही स्वतःला पटवून देणार आहात असं? नाही, तसं मला ते पटत नाही. पण असं काहीतरी मागे मी ऐकलं होतं की म्हणजे जे आधीचे जन्म होते ते या जन्मात येतात, तर ते काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन येतात लोकांसमोर एक्झाम्पल ठेवायला. असं मी असं करेक्ट. म्हणजे प्रत्येक हा, बोला बोला बोला. हे ते प्रत्येक सोल आपलं जर्नी प्लॅनिंग घेऊन येतं. त्यात कर्माचा पण सहभाग असतो आणि त्या एक्झॅक्टली. कर्मानुसारच आपलं प्लॅनिंग, म्हणजे ते उदाहरण देण्यासाठी येतं. त्यासाठी काल तुम्ही एक उदाहरण सांगितलं होतं, की असं सांगितलं होतं तुम्ही काल की काय सांगितलं होतं मला आठवत नाही, पण म्हणजे तर ते मला आपण नक्की आपण आठवत आपण एक काम करू, नाही. उर्मिला ताई तुम्ही आठवा, आपण पुन्हा एकदा हा. ह्याच लिंकवर जॉईन होऊ, कारण 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिला, आणि तुम्ही आठवा तोपर्यंत आणि हे करू. आणि हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आपण केवळ म्हणतोय प्रतिमेत बनलोय, प्रतिमेत, पण ते इथं जायला पाहिजे आपल्या हृदयात. आणि ह्यासाठी मी हे डिस्कशन ठेवलंय की तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा मीच तुम्हाला ते विचारेन, जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग यातनं क्लिअर होईल. आयुष्यभर हे आपल्या इथं राहील, त्यामुळे फार महत्वाचं आहे. येस मेघना, आपण ना ह्याच लिंकवर जॉईन करू आणि फार तर फार 15 ते 20 मिनिटं मला वाटतं डिस्कशन चालेल. बाकी आपण उद्या घेऊ, आणि पुन्हा एक सेशन आपण घेणारच आहोत खास याच डिस्कशनसाठी, त्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांना चान्स मिळेल. ठीक आहे, चल आपण ह्याच लिंकवर जॉईन करू.